सोलापुरामधील सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी भाजप सरकारने घाईघाईत विनाकारण पाडली। जणू काय त्यांचे विमान आकाशात घिरट्या घालत होतं आणि चिमणी पाडल्याशिवाय ते जमिनीवर उतरणार नव्हतं। चिमणी पाडून 7 महिने झाले तरी अद्याप विमान सेवा सुरू झाली नाही। चिमणी पाडल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आणि कामगारांना त्याचा त्रास होतोय। भाजपचे लोक फक्त आश्वासन देतात, काम काहीच करत नाहीत, अशी टीका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले। प्रणिती शिंदे आज अक्कलकोट तालुक्याचा गावभेट दौऱ्यावरती होत्या। या दौऱ्यामध्ये प्रणिती शिंदे यांनी भाजपवरती टीकेची झोड उठवली। आणि एकदा नाही दोनदा मतदान केलं, मोठ्या मनाने तुम्ही मतदान केलं। एकदा त्यांनी तुम्हाला 15 लाख जमतील असं सांगितलेलं आणि सगळ्यांना वाटलं की 15 लाख तुमच्या खात्यात जमतील। तुमची चूक नाहीये, 15 लाख जमले नाही तरी 2019ला परत मतदान केलं त्यांनी फक्त खोटं बोलले, रेटून बोलले। 2019ला महागाईने उच्चांक गाठला, सगळं महाग झालं, गावाला पाणी नाही। आपण म्हणतो ना दुष्काळात 13वा महिना, तशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांना जीएसटी राक्षस, जीएसटीचा राक्षस शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार। अजून पीक विम्याचे पैसे भेटले नाही, दुधाला दर नाहीये, कांद्याची निर्यात बंद आहे। सोलापुरात अजून विमान सेवा सुरू नाही झाली, ती चिमणी पाडली कारखान्याची, अशी चिमणी पाडली जणू काय ते विमान आकाशातच होतं। 7 महिने झाले अजून विमान सेवा सुरू झाली नाहीये। 10 वर्ष झाले त्यांनी एक पण फोन करून विमान सेवा सुरू केली नाही सोलापुरात। तीच विमान सेवा जेव्हा काँग्रेस होती, शिंदे साहेब होते, तेव्हा ती सुरू झालेली। एक विमान सेवा सुरू करायला पैसे लागत नाही, एक फोन लागतो। 2 खासदार, एक पंतप्रधान, आमदार, मंत्री, तुम्ही सगळं त्यांना दिलं, पण त्यांनी तुम्हाला काय दिलं मला सांगा। तुमचा वापर केला, ते पण खोटं सांगून वापर केला। तुमचा मताचा वापर करून सत्तेत बसले आणि सत्तेची मजा घेतली। 10 वर्ष वाया घालवली। लोकसभेचा खासदार बनणं इतकी मोठी गोष्ट असते, एवढी चांगली संधी असते, त्या संधीचं सोनं करायला पाहिजे होतं। सोलापूरसाठी कोट्यावधी रुपये आणायला पाहिजे होतं। लोकसभेमध्ये 10 वेळेस भाषण करायला पाहिजे होतं। 10 वर्षात काय केलं मी यांना लेखाजोखा विचारते। किती वेळा संसदेत बोलले, किती निधी खेचून आणली, तुम्ही दिलेली संधी फक्त वाया घालवली, फक्त मजा घेतली। आणि म्हणून ह्या वेळेस असा खासदार निवडा जो तुमच्यासाठी लढेल, फक्त मजा म्हणून नाही, लढेल, पैसे आणेल सोलापूरसाठी, विमान सेवा सुरू करेल। मला शहर मध्यमधून 3दा निवडलं लोकांनी, फक्त कामावर। मी राजकारणात सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी आली नाहीये, म्हणून माझ्यापासून तुम्हाला त्रास काही होणार नाही। पण मी काम करते, मी शब्दाची आणि कामाची पक्की